नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. बातम्या बघणार आहोत थोडक्यात. राज्यातल्या पहिल्या टप्प्याचं मतदान परवा होतं आणि त्यासाठी आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रचार संपणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातल्या 7 मतदारसंघांमध्ये 11 तारखेला निवडणूक होतीये. काही वेळातच लातूरमधल्या औसामध्ये पंतप्रधानांची सभा होती. युती झाल्यावर पहिल्यांदाच मोदी आणि उद्धव ठाकरे आणि रामदास आठवले एकाच मंचावर दिसणार आहेत. लातूरचे उमेदवार सुधाकर शृंगारे आणि उस्मानाबादचे सेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान येत आहेत. लोकसभा निवडणुकीअंतर्गत राज्यात पूर्व विदर्भातल्या पहिल्या टप्प्यातल्या 7 लोकसभा मतदारसंघांमध्ये सगळ्याच मतदारसंघांमध्ये 11 एप्रिलला मतदान होते आणि त्यासाठीची आता तयारी पूर्ण झालेली आहे. प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. शिरूर मतदारसंघातील 2 प्रतिस्पर्धी आज एकाच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करतील. राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे दोघंही आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला मतदान होतंय. दिव्यांगांच्या मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विशाल कोरडे यांनी संगीतमय कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदानाचं आवाहन करायला सुरुवात केली आहे. मतदारांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी गोंदिया जिल्हा निवडणूक विभागाकडून इंदिरा गांधी स्टेडियममध्ये महारांगोळी काढण्यात आलेली आहे. प्रत्येक नागरिकांना हे अमूल्य कर्तव्य बजावावं असा संदेश यातून दिला जातोय. मावळ लोकसभा मतदारसंघातले राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याच्या आधी त्यांच्या आई सुनेत्रा पवार यांनी पार्थ यांचं औक्षण केलंय. पवार कुटुंबातले सर्व सदस्य देखील यावेळी उपस्थित होते. भाजपचा जाहीरनामा काल प्रसिद्ध झाला, ज्यात शेतकरी आणि व्यापाऱ्यांना केंद्रस्थानी ठेवण्यात आल्याचं दिसतंय. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणं, अल्पभूधारक शेतकऱ्यांना आणि छोट्या व्यापाऱ्यांसाठी पेन्शन योजना अशी अनेक आश्वासनं यामध्ये आहेत. भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये राममंदिर बांधण्याचं आश्वासन देण्यात आलं आणि त्याची प्रक्रिया वेगवान करणार असल्याचंही या जाहीरनाम्यात नमूद आहे. तिहेरी तलाक प्रतिबंधक कायदा मंजूर करण्यात येणार असल्याचं देखील आश्वासन यात देण्यात आलंय. राष्ट्रीय महामार्गाची लांबी दुपटीनं वाढवण्याचं आश्वासन जाहीरनाम्यात आहे. राष्ट्रवाद ही भारतीय जनता पक्षाची प्रेरणा आहे आणि सर्वसमावेशकता ही आमची विचारसरणी आहे आणि उत्तम सुशासन हा विकासाचा आमचा मंत्र आहे अशा शब्दात पंतप्रधानांनी भाजपनं जाहीर केलेल्या संकल्पपत्राबाबतची भूमिका स्पष्ट केली. भाजपचा जाहीरनामा देशभक्तीनं प्रेरित असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेकडून देण्यात आली आहे. देशविरोधी भूमिका घेणाऱ्यांना भाजपनं उत्तर दिल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी यावेळी नाशिकमध्ये केलंय. सत्तेत येणार नसल्यानं भाजप अव्वाच्या सव्वा आश्वासनं देत असल्याचा टोला पृथ्वीराज चव्हाणांनी लगावलाय. तर काँग्रेसच्या जाहीरनाम्यात शेतकरी, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार हा केंद्रस्थानी आहे असा दावा चव्हाणांनी केला. भाजपच्या या संकल्पपत्रावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी जोरदार टीका केली. भाजपच्या जुन्या संकल्प योजनांचं काय झालं असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नाराज राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जाते. 12 तारखेला मोदींची सभा होती नगरला आणि तिथेच राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजप प्रवेश होईल अशी चर्चा सध्या रंगते आहे. नागपुरातल्या जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. बालाकोटचे पुरावे काँग्रेसवाले मागतील हे माहीत असतं तर आम्ही रॉकेटसोबत काँग्रेसचा नेता बांधून पाठवला असता असा टोलाही त्यांनी लगावला. काँग्रेसनं सत्ता आल्यानंतर देशद्रोहाचं कलम रद्द करण्याचं जाहीरनाम्यात सांगितलं आणि त्यामुळे देशद्रोहांचं संरक्षण करणारे की त्यांना फासावर चढवणारे याबद्दल देखील उद्धव ठाकरेंनी नागपूरच्या दौऱ्यामध्ये टीका केली आहे. नागपूरमध्ये पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तिरपुडे कॉलेजच्या MBAच्या विद्यार्थ्यांचं निवडणुकीबद्दलचं आपलं मत काल आम्ही जाणून घेतलं. कोणत्याही मुद्द्यापेक्षा आमच्याकरता रोजगाराचा मुद्दा महत्त्वाचा वाटतो असं विद्यार्थ्यांनी म्हटलंय. कृषी बातमी. नाशिकची आज आघाडीचे उमेदवार अर्ज भरतायत. समीर भुजबळ, धनंजय महाले आज अर्ज भरणार आहेत. मिरवणूक आणि शक्ती प्रदर्शन यावेळी केलं जाणार नाही. मुंबई उपनगरीय रेल्वेवरच्या प्रवाशांच्या सुरक्षेची धुरा सांभाळणारे लोहमार्ग त्याचबरोबर रेल्वे सुरक्षा दलाचे जवान येणाऱ्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रात विविध ठिकाणी तैनात असतील. 1100 पेक्षा जास्त जवान हे निवडणुकीच्या सुरक्षेसाठी व्यस्त असणार आहेत. 4 टप्प्यात निवडणूक होते राज्यात. त्या विभागात काम करण्यासाठी सरकारी कामांसाठी 10,000 बस आरक्षित झाल्यात. निवडणूक काळात 3 ते 4 दिवस बसगाड्या व्यस्त राहतील. त्यामुळे ग्रामीण भागातल्या जनतेच्या प्रवासाचं नियोजन कोलमडू शकतं. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागरूकता करण्यात आणावी यासाठी शाळा
आणि ज्युनियर कॉलेज स्तरावर निवडणूक साक्षरता क्लब स्थापन करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने शिक्षण विभागाला दिले। आचारसंहितेनुसार राज्य निवडणूक आयोगाने 97 कोटींचा मुद्देमाल आतापर्यंत जप्त केलाय, ज्यात 44 कोटी सोनं, चांदी आणि मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे। उन्हाळा वाढत चाललेला आहे, धरणांमध्ये पाणी झपाट्याने कमी होते। धरणांमध्ये आतापर्यंत 26.01% इतकाच पाणीसाठा उरला आणि त्यामुळे गावामध्ये टँकरनं पाणी पुरवठा करण्याची वेळ राज्यात येऊन ठेपली आहे। राज्य सरकारच्या 1647 शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। राज्य सरकारच्या आकडेवारीतूनच ही बाब स्पष्ट झाली। स्वाईन फ्लूमुळे एकीकडे मुंबईचं आरोग्य बिघडते, डेंग्यूचा कहरही वाढत चाललेला आहे। 3 महिन्यात डेंग्यूचे 44 रुग्ण आढळलेत। याच कालावधीत गेल्या वर्षी 19 रुग्णांची नोंद झाली होती। मुंबईत जानेवारी ते मार्च या 3 महिन्यात गॅस्ट्रो रुग्णांमध्ये कमालीची वाढ झाली आहे। 2144 रुग्ण यात आढळलेत अशी माहिती कळते। हे आजार दूषित पाण्याच्या वापरामुळे होत आहेत। माडाच्या कोकण मंडळानं गेल्या वर्षी जाहीर केलेल्या घरांच्या सोडतीमध्ये विजेत्यांना पात्रता निश्चितीसाठी आता प्रतीक्षा करावी लागणार आहे। सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांची लोकसभा निवडणुकीसाठी काही काळापुरती नियुक्ती झाली आणि त्यामुळे ही कामं खोळंबतात। कडाक्याच्या उन्हामुळे घामाघूम मुंबईकर बेजार होत आहेत। तापमानाची सरासरी आर्द्रतेमुळे होणारी वाढ ह्या उकड्यात त्यामुळे आता भर घालत चालली आहे। 11 मेट्रो प्रकल्पांपैकी 4 प्रकल्पांची कामं प्रत्यक्षात सुरू झाली असली तरी यापैकी एकही प्रकल्प विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान कार्यान्वित होण्याची शक्यता नाही। दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व आणि दहिसर पूर्व ते DN नगर या 2 प्रकल्पांच्या कामाची गती पाहता हे सगळ्यात आधी पूर्ण होतील असं म्हटलं जात आहे। बातमी पुण्याची। पुणे मेट्रोच्या रेंज हिल्स ते बुधवार पेठ या पहिल्या टप्प्यातल्या भुयारी मार्गाच्या कामाआधी या परिसरातल्या इमारतींच्या सद्यस्थितीचं सर्वेक्षण आता पूर्ण झालंय। पिंपरी चिंचवड ते स्वारगेट दरम्यान 5 किलोमीटरचा भुयारी मार्ग आहे, जो 2 टप्प्यात या मार्गाचं काम केलं जाणार आहे। पुणे शहरात गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदाच्या आर्थिक वर्षात वाहनांची संख्या वाढली आहे, पण गेल्या 10 वर्षातली ही नीचांकी पातळी आहे। 30,000 वाहनं यावर्षी घटली आहेत। बुलेट ट्रेनसाठी ठाणे, नवी मुंबई, पालघर पट्ट्यात 13.36 हेक्टर जागेवर पसरलेल्या 53,467 खारफुटींची कत्तल करायला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं परवानगी दिली आहे। त्यामुळे आता बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी आवश्यक सगळ्या परवानग्या असल्याचा दावा नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनने दिला आहे। बातमी आहे नवी मुंबईतली वाशी पाम बीच मार्गावरच्या गॅरेजेस आणि वाहनांच्या स्पेअर पार्टची दुकानं पुन्हा एकदा सुरू झाली, ज्यामुळे वाहतुकीला तिथे अडथळा होतोय। अधिकाऱ्यांचं अर्थपूर्ण पाठबळ असल्याचा आरोप वाहनधारक करतात। अंबरनाथची बातमी आहे। होम प्लॅटफॉर्मच्या प्रस्तावित कामाला तिथे रेल्वे प्रशासनानं सुरुवात केली। 6 महिन्यांच्या आत हे काम पूर्ण केलं जाईल असं संकल्प रेल्वेनं केला। पश्चिम रेल्वे प्रशासनानं मोबाईल तिकिटांसाठी वॉलेट रिचार्जर 5% बोनस देण्याच्या प्रक्रियेला 6 महिन्यांची मुदतवाढ दिली आहे। त्यामुळे 24 ऑगस्टपर्यंत वॉलेट रिचार्ज रकमेवर प्रवाशांना 5% वाढीव रक्कम वॉलेटमध्ये जमा होईल। उन्हाळा कडक आहे आणि तहान भागवण्यासाठी मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकावर जादा आता पाण्याच्या बाटल्या पुरवल्या जाणार आहेत। 1.5 लाख पाण्याच्या बाटल्यांचा पुरवठा इथे केला जाईल। बंदोबस्तात किंवा कर्तव्य बजावताना आलेल्या मासिक पाळीमुळे महिला पोलिसांची कुचंबणा होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांच्या महिला पथकासाठी सॅनिटरी नॅपकिनची व्यवस्था केली जाणार आहे। स्मार्ट मैत्रीण अभियानांतर्गत महिला पोलीस कार्यरत असलेल्या सगळ्या ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग आणि सॅनिटरी नॅपकिन इन्सिनेटर बसवले जाणार आहेत। शैक्षणिक संस्थांमध्ये सरासरी क्रमवारीत IIT मद्रासनं प्रथम क्रमांक पटकावला। IIT मुंबई आता 4थ्या स्थानावर आहे। केंद्रीय मनुष्यबळ आणि विकास मंत्रालयानं नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरच्या शैक्षणिक संस्थांची क्रमवारी नुकतीच जाहीर केली। नाशिक शहरात अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित असल्याचा प्रकार घडलेला आहे। महावितरणच्या अभियंत्यांना विचारणा केल्यानंतरही असा प्रकार होतोय, त्यामुळे अभियंत्यांविरोधात रोष वाढत चालला आहे। कोल्हापूर शिलोरी टोलनाक्यावर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी करण्यात आली होती, ज्या दरम्यान एका ओमनी कारमधून 62,68,000ची रोकड जप्त करण्यात आली आहे। कोल्हापुरात शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांच्यासाठी अभिनव पद्धतीनं मतं मागताना तिथे एक मतदार दिसतो आहे। शेतातले टोमॅटो आणि वांगी तो विक्रीसाठी बाजारात घेऊन आलाय। 1 रुपया कमी द्या पण राजू शेट्टींना मत द्या असं त्यांनी म्हटलंय। बातमी आहे नागपूरची। इथल्या रस्त्यांवरच्या झाडांचा श्वास आता गुदमरलाय, कारण झाडाच्या पायथ्याशी काँक्रिटीकरण करण्यात आलं आणि त्यामुळे झाडांची वाढ आता खुंटण्याची शक्यता निर्माण झाली आहे।
मुंबईतले रेल्वे मार्ग आणि रस्त्यांखाली असलेल्या ब्रिटिशकालीन पर्जन्यजलाच्या ज्या वाहिन्या आहेत त्या साफ करण्यासाठी पालिकेनं अमेरिकन मिनी रोबो आणले होते, पण ते नापास ठरलेत. अनेक वर्षांपासूनचा हा गाळ काढण्यात हे रोबो आता त्यांची शिकस्त देखील कमी पडते. उष्णता वाढते आणि त्यामुळे गेल्या आठवड्यापासून अंड्याच्या दरात 50 पैसे ते 1 रुपयाची घट झाली. अंड्याचे दर 4 रुपयांवर स्थिरावलेत. पुढचे 2 महिने ही स्थिती कायम राहील असं विक्रेत्यांनी म्हटलंय. मुंबई ठाणे नवी मुंबईमध्ये भाज्यांचा पुरवठा घटलेला आहे. किरकोळ बाजारात दर किलोमागे 20 ते 30 रुपयांनी दर वाढलेत अशी माहिती कळते. एका तरुणाच्या घरात घुसून त्याच्यावर धारदार शस्त्रानं वार केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. श्रीकांत सुर्वे हा तरुण यात गंभीर जखमी झाला. सोलापूरचे भाजप उमेदवार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या प्रचारासाठी पंढरपुरात गोपाळपूर इथे जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. इथे युवकांचा मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरू झाला आणि त्यामुळे स्टेजवरचे नेते त्यांना एकीकडे ते आईस्क्रीम खाण्यातही दंग होते. वाशिम मतदारसंघात उमेदवार वैशाली येडे यांच्यासाठी बच्चू कडूंच्या नेतृत्वात लोक वर्गणी जमा करण्यात येते. स्वतः बच्चू कडू यांनी दानपेट्या उघडल्यात आणि पैशांचं नियोजन आता सुरू केलं. धनशक्ती विरोधात जनशक्तीची ही लढाई असल्याचं बच्चू कडूंनी म्हटलंय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या सूचनेनुसार पर्यावरण मंत्री रामदास कदम दिल्लीला रवाना झालेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची ते भेट घेणार आहेत अशी माहिती कळते. राज्यातल्या मच्छीमारांच्या मागण्यांवर यामध्ये चर्चेची शक्यता आहे. भाजपचे ईशान्य मुंबईचे उमेदवार मनोज कोटक यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. बगीचा मैदानाबरोबरच भांडूप स्टेशन बाहेर उभं राहून ते मतदारांना आवाहन करत होते. समाज कल्याण विभाग संचलित उल्हासनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय वसतिगृहात 25 विद्यार्थी उपोषण करत आहेत. विद्यार्थी आणि अधिकाऱ्यांशी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा सुरू केली, पण मनसैनिकांनी जेवण बनवणाऱ्या एका कुकच्या श्रीमुखात भडकवली आणि प्रकरण चिघळलं. भिवंडी वाडा या मार्गावरच्या नदीनाका परिसरामध्ये ट्रक हा थेट दुभाजकावर चढल्यास सुदैवानं ट्रक पलटी झाला नाही आणि त्यामुळे एक मोठी दुर्घटना तिथे टळली आहे. कोल्हापुरातली बातमी. यादव नगरमध्ये मटका अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या पथकावर जमावानं हल्ला केलाय. प्रशिक्षणार्थी अप्पर पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांची रिव्हॉल्व्हर हिसकावून घेण्याचाही प्रयत्न यावेळी झाल्याची माहिती कळते. पुणे आपण बातम्या थोडक्यात बघणार आहोत. सहारनपूर इथल्या देवबंद इथे बसपा प्रमुख मायावतींनी एक भाषण केलं होतं जे वादात सापडलंय, कारण त्यांनी मुसलमानांना इथे संबोधित करताना मतदानाचं अपील केलं होतं. उत्तर प्रदेश मुख्य निवडणूक आयुक्तांनी त्याची दखल घेतली आणि स्थानिक प्रशासनाला या संदर्भातला अहवाल मागितला. 27 फेब्रुवारीला भारतानं पाकचं F-16 विमान हाणून पाडलं, ज्याचा पुनरुच्चार भारतीय वायुदलानं काल केला. MiG-21 या लढाऊ विमानानं पाकचं F-16 हाणून पाडलं होतं विमान आणि याचे सबळ पुरावे आमच्याकडे आहेत असं वायुदलानं काल पत्रकार परिषदेत म्हटलंय. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला आणि त्यांचा मुलगा उमर अब्दुल्ला यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली. या दोघांना लोकसभा निवडणूक लढवण्यापासून रोखावं अशी यात मागणी आहे. विजय माल्याला लंडन कोर्टानं मोठा दणका दिलाय. त्यानं दाखल केलेली प्रत्यार्पणाची याचिका लंडन कोर्टानं फेटाळली. कोर्टानं निर्णय दिला असला तरी माल्याला भारताच्या हवाली करायचं की नाही ज्याचं अंतिम शिक्कामोर्तब ब्रिटन सरकारकडून केलं जाऊ शकेल. पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयात आग लागली. सुदैवानं पाक पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांचे सहकारी सुरक्षित असल्याची माहिती मिळते. स्टेट बँक ऑफ इंडियानं जेट एअरवेजमधल्या वाट्याची आता लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. जेटमध्ये वाटा उचलण्यासाठी स्टेट बँकेनं अर्ज मागवलेला आहे. गाझापट्टातल्या एका प्राणी संग्रहालयामधून 3 सिंहांना वाचवण्यात आल्या. गाझातल्या तणावपूर्ण स्थितीमुळे तिथल्या काही प्राण्यांना सुरक्षित स्थळी नेलं जात आहे. व्हिएनाच्या फोर्ट पॉज या संघटनेकडून यासाठी मोठी मोहीमही राबवली जाते. चीनमधल्या शेन्यांग अभयारण्यामध्ये प्राणी संग्रहालयात प्राण्यांना पाहण्यासाठी कायमच गर्दी होत असते, पण यंदा उष्ण हवामान आणि ताज्या हवेचा आस्वाद घेत फिरणारे पांडा पाहण्यासाठी जास्त गर्दी होताना दिसते. अमेरिकेत एका जिम्नॅस्ट स्पर्धेमध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय. प्रेक्षकांसमोर कसरती सादर करताना सॅमंथा सेरियो नावाच्या महिला खेळाडूचे दोन्ही पाय मोडलेत. कसरत दाखवताना सॅमंथानं उंच उडी घेतली आणि मॅटवर लँड करताना तिला जोरदार झटका बसला. त्यामुळे तिच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आहे आणि तिची लवकर रिकव्हरी व्हावी यासाठी प्रार्थना केली जाते.